Consequence of vapor pressure lowering, depression in freezing point. So last time we have seen what is the depression in freezing point. म्हणजे फ्रीजिंग पॉइंट याचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे. फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय? वेपर प्रेशर ऑफ सॉलिड अँड वेपर प्रेशर ऑफ लिक्विड when becomes equal and these two states they are in equilibrium, then that temperature is the freezing point. म्हणजे लिक्विडचं सॉलिड होत असताना सॉलिड आणि लिक्विड या दोघांचं वेपर प्रेशर सेम होतं, तर त्याला फ्रीजिंग पॉइंट असं टेम्परेचरला त्या नाव दिलेलं आहे. मग आता वेपर प्रेशर लोअरिंगमुळे काय होतं तर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ते डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट कसं होतं ग्राफिकली हाऊ वी रिप्रेझेंट ते आता आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ग्राफ आपण रिप्रेझेंट करणार आहे. मग या ग्राफ मध्ये आपल्याला काय इमॅजिन करायचं आहे. फर्स्ट द प्युअर सॉल्व्हंट घेतलाय, समजा इमॅजिन करा वॉटर असं प्युअर सॉल्व्हंट घेतलेला आहे. इट्स अ फ्रीजिंग पॉइंट अँड व्हेन non-volatile solute is added into this pure solvent, then what happens to its freezing point. असं आपल्याला दोन कंपेअर करायचं आहे. सो हाऊ दिस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट टेक प्लेस. हे कधी होतं when non-volatile solute is added into that liquid, then there is a depression in freezing point take place. म्हणजे आपल्याला काय इमॅजिन करायचं आहे. पहिला एक प्युअर सॉल्व्हंट इमॅजिन करायचा आणि त्याच्यानंतर प्युअर सॉल्व्हंट मध्ये when non-volatile solute is added, then that solution it is prepared in that solution, then how freezing point it get decreased. हे आपल्याला बघायचं आहे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता जर समजा आपण ग्राफ रिप्रेझेंट केला, त्या ग्राफ मध्ये आपण कशाच्या वर्सेस काय प्लॉट करणार आहे. सो हियर द वेपर प्रेशर and here the temperature आपण असं प्लॉट करणार आहे. पुस्तकामध्ये हे असं चौकोन केलेलं आहे. ठीक आहे, आपण असं सुद्धा हे करू शकतो. सो दिस इज द अनदर टाइप ऑफ ग्राफ. ठीक आहे, आपण काय कशाच्या वर्सेस काय प्लॉट करतोय तर वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. पहिल्यांदा आता आपण इमॅजिन करूया. सो प्युअर सॉल्व्हंट जो आहे, फॉर एक्झाम्पल वॉटर घ्या. सो दॅट प्युअर सॉल्व्हंट it is having certain vapor pressure at certain temperature. If we plot its pure solvent vapor pressure versus its temperature, because pure solvent आहे म्हणजे काय, त्याचं व्हेपर्स जास्ती झाले, टेम्परेचर वाढलं की त्याचे व्हेपर सुद्धा जास्ती होणार. म्हणजे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस व्हेपर प्रेशर इन्क्रीजेस. त्याच्यामुळे तो जो ग्राफ आहे किंवा तो जो कर्व आहे तो आपल्याला असा आलेला दिसणार. हा जो कर्व आहे तो कर्व असा दिसेल. सो दिस इज द वेपर प्रेशर कर्व वर्सेस टेम्परेचर. वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर कर्व आहे हा. हा कोणाचा आहे. सो दिस इज ऑफ प्युअर सॉल्व्हंट. आणि प्युअर सॉल्व्हंट कुठल्या स्टेट मध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये आहे. हा प्युअर सॉल्व्हंट लिक्विड स्टेट मध्ये. सो इट फॉर्म्स सर्टन कर्व. आता हा जो कर्व आहे आपल्या पुस्तकामध्ये त्याला कर्वला नाव दिलेलं आहे. सो सपोज दिस इज द सी अँड डी. कुठलेही तुम्ही नाव यूज करू शकता. नेक्स्ट आता आपण काय केलं, इन दिस प्युअर सॉल्व्हंट वी ॲडेड द नॉन व्होलाटाईल सॉल्व्हंट सोल्यूट. याच्यामध्ये आपण काय ऍड केलं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलं. कशामध्ये, ह्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये. त्याचं सोल्युशन तयार झालं. सोल्युशन तयार झाल्यानंतर काय झालं, पुन्हा आपण काय केलं, त्याचं वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर आपण प्लॉट केले आणि अगेन इट फॉर्म्स अनदर कर्व. आता तो जो कर्व आहे प्युअर सॉल्व्हंटच्या वर येणार का खाली येणार, त्याच्यासाठी आपल्याला काय समजून घेतलं पाहिजे. when non volatile solute is added into that pure solvent, then this solute is non volatile, so it has no tendency to vaporize. त्यामुळे हे जे मॉलिक्युल्स आहेत, आता फॉर एक्झाम्पल बघा इथे हे आपला प्युअर सॉल्व्हंट आहे, व्हाईट कलरचा हा प्युअर सॉल्व्हंट आहे आणि ह्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये काय केलेलं आहे, दिस नॉन व्होलाटाईल सोल्यूट इट टेक प्लेस. मग याच्यामुळे काय होतं, द वेपर प्रेशर म्हणजे काय, फक्त व्होलाटाईल आपला जो सॉल्व्हंट आहे इट इव्हॅपोरेट्स. तो इव्हॅपोरेट होणार, इट फॉर्म्स वेपर्स अँड thus it forms vapor pressure. But this non volatile solute it remain as it is. तो काय
प्रेशर तयार करणार आहे. त्याच्यामुळे काय होणार, ऑटोमॅटिक दिस सोल्युशन इट प्रोड्युसेस लेस वेपर प्रेशर. हे काय करणार, हे सोल्युशन काय तयार करणार, लेस कमी वेपर्स तयार करणार आणि त्याच्यामुळे त्याचं वेपर प्रेशर कमी असणार आहे. सो इट्स ग्राफ इज बिलो द, म्हणजे तो ग्राफ जो असणार आहे तो ग्राफ काय होणार आहे, याच्या खाली येणार आहे. कुणाच्या खाली येणार आहे, प्युअर सॉल्व्हंट जो आहे त्याच्या खाली हा ग्राफ येणार आहे. अगेन वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. हा जो ग्राफ आहे त्याला तुम्ही कुठलंही नाव देऊ शकता. आपल्या पुस्तकामध्ये त्याला EF असं नाव दिलेलं आहे. सो सपोज दिस इज द EF. सो दिस इज द कर्व. हा जो कर्व आहे हा कर्व कुणाचा, सोल्युशनचा. सोल्युशन सुद्धा कशामध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये आहे. त्याचं वेपर प्रेशर कमी आहे, कारण का, त्याचे वेपर्स कमी आहेत म्हणून. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट कर्व आपल्याला कशाचा काढायचा आहे, तर सॉलिड सॉल्व्हंट जो आहे. सॉलिड सॉल्व्हंट याचा अर्थ काय काय इमॅजिन करायचा आहे. सो दिस लिक्विड व्हेन अंडरगो फ्रीजिंग इट इज कन्वर्टेड इनटू सॉलिड स्टेट. तर ते जे सॉलिड सॉल्व्हंट आहे त्याचा कर्व म्हणजे इट प्रोड्युसेस अगेन सर्टन टाइप ऑफ वेपर प्रेशर. जर त्याच्यामध्ये थोडं सब्लिमेशन झालं देन इट विल फॉर्म द वेपर्स अँड अगेन दीज वेपर्स दे फॉर्म्स द वेपर प्रेशर. मग जे लिक्विड जे आहे त्याचं सॉलिड मध्ये कन्वर्जन झालं, दॅट सॉलिड अगेन इट फॉर्म्स द कर्व. कुठला, किंवा इट फॉर्म्स द ग्राफ. सर्टन कर्वच तयार करतो. तो कर्व कशाचा म्हणायचा आपण, सॉलिड सॉल्व्हंटचा कर्व. आता तो सॉलिड सॉल्व्हंट जो आहे तर त्याचा कर्व जर आपण काढला, ठीक आहे, तो कर्व जर आपण काढला तर तो कर्व थोडंसं इथं असं बदलूयात आपण. तो जर कर्व काढला तर तो कर्व असा दिसणार. बघा, हा थोडासा पुढे घेऊयात आपण. हा कर्व असा दिसणार. So this is the curve, or you can say this is the graph of solid solvent. लक्षात येते, ओरिजिन मधनं हा पास होतोय अशातला अर्थ नाहीये. आपल्या पुस्तकामध्ये तसं दिलेलं आहे, ओरिजिन कडे जाताना दिसतोय तो, परंतु तो तसा नाहीये. सो इट फॉर्म्स द सर्टन कर्व. हा सॉलिड, हा काय इथे लिहिते बघा. सो दिस इज अ सॉलिड सॉल्व्हंट. सॉलिड सॉल्व्हंटचा हा कर्व आहे. आता बघूयात या ठिकाणी. सो दिस इज आवर CD. हे या ठिकाणी आता बघूयात आपण. हा जो कर्व आहे प्युअर सॉल्व्हंटचा कर्व आहे, थोडा थोडासा पाठीमागे वाढवूयात आपण. व्हेन इट इंटरसेक्ट, या ठिकाणी इंटरसेक्ट केला, या ठिकाणी इंटरसेक्ट केला याचा अर्थ काय, दिस इज द सॉलिड सॉल्व्हंट, दॅट मीन्स द सॉलिड फेज. दिस इज द लिक्विड फेज and both are having the same vapor pressure. या ठिकाणी या दोघांचेही वेपर प्रेशर, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे त्या ठिकाणी, समजा हा CD ग्राफ आहे तर C पॉइंटला काय आहे, सॉलिड स्टेट अँड द लिक्विड स्टेट बोथ आर इन इक्विलिब्रियम. एका ठिकाणी आहे, आणखी काय आहे, त्याचा वेपर प्रेशर इज द सेम. सो अकॉर्डिंग टू द फ्रीजिंग पॉइंट, डेफिनेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट काय, डेफिनेशन फ्रीजिंग पॉइंटची, तर सॉलिड स्टेट अँड लिक्विड स्टेट both are in equilibrium and they are having the same vapor pressure. So that temperature is the freezing point of this pure solvent. हा जो प्युअर सॉल्व्हंट आहे त्याचा हा फ्रीजिंग पॉइंट. म्हणून आपण काय करूया, ते टेम्परेचर बघूया. हे टेम्परेचर म्हणजे काय, फ्रीजिंग पॉइंट कुणाचा, हा फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. मग त्याला आपण एक नोटेशन देऊया, T0F. सो दिस इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. ठीक आहे. आता हा जो कर्व आहे EF, हा सोल्युशनचा कर्व आहे, तो आपण थोडासा मागे मागे वाढवत येऊया. या ठिकाणी इंटरसेक्ट झाला, या सॉलिड सॉल्व्हंटच्या ठिकाणी इंटरसेक्ट झाला. आता या पॉइंटला काय आहे, दिस सोल्युशन विच इज इन लिक्विड स्टेट. हे काय आहे, लिक्विड स्टेट मधलं सोल्युशन आहे. याचं पाठीमागे आपण वाढवत आणलं. लिक्विड स्टेट मधलं सोल्युशन आहे, सॉलिड स्टेट मधला हा सॉल्व्हंट आहे. So liquid state, solid state both are in equilibrium and both are having the same vapor pressure. म्हणजे या ठिकाणचं वेपर प्रेशर दोघांचंही सेम आहे. मग तो पॉइंट आपण पुन्हा काय करूया, रिप्रेझेंट करूया.
आता हे जे वेपर प्रेशर आणि हे टेम्परेचर या ठिकाणी जो फ्रीजिंग पॉइंट आहे, सो दिस इज द अगेन द फ्रीजिंग पॉइंट, कारण का सॉलिड स्टेट लिक्विड स्टेट इक्विलिब्रियमला हॅव्हिंग द सेम वेपर प्रेशर. सो दिस टेम्परेचर, हे जे टेम्परेचर आहे, दिस टेम्परेचर इज TF. सो दिस इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन, ज्याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलेलं आहे. हे सोल्युशन आहे, त्याचा हा फ्रीजिंग पॉइंट. हा फ्रीजिंग पॉइंट कुणाचा? प्युअर सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट. आता या दोन टेम्परेचर वरनं काय दिसतंय? सो टेम्परेचर या ठिकाणी वाढत गेलेलं आहे, सो टेम्परेचर हियर इन्क्रीजेस. मग या ठिकाणी काय दिसतंय? सो दिस T0F काय आहे? T0F ग्रेटर दॅन TF. म्हणजेच काय? फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट is greater, that temperature is greater than that of the solution. याचाच अर्थ काय झालेला आहे? when non volatile solute is added into the pure solvent, its freezing point decreases, it undergo depression. म्हणजे जे सोल्युशन आहे, सोल्युशन मध्ये आपण सोल्यूट ऍड केला की त्याचं जे टेम्परेचर आहे, फ्रीजिंग पॉइंट जो आहे तो कमी झालेला आहे. कमी म्हणजे हा 0 कडे गेलेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. आणि त्याऐवजी हे जे प्युअर सॉल्व्हंट आहे त्याचा फ्रीजिंग पॉइंट मात्र कसा आहे? वाढलेला आहे. सो इट इज ग्रेटर. सो द डिफरन्स बिटवीन दीज टू, म्हणजे हा जो डिफरन्स आहे त्याला आपण काय नाव दिलेलं आहे? डेल्टा TF. सो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. सो दिस डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू, आपण कसं लिहिणार आहे? ग्रेटर फ्रीजिंग पॉइंट कुणाचा आहे? तर प्युअर सॉल्व्हंटचा आहे. म्हणजे टेम्परेचर जास्ती कुणाचं आहे? प्युअर सॉल्व्हंटचा आहे. म्हणजे डेल्टा सॉरी T0F आणि मग मायनस TF. मग अशी आपण ते लिहिलेलंच होतं, T0F मायनस TF म्हणजे काय? डेल्टा TF म्हणजेच काय? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. मग आता हे असं का होतं? ऍक्च्युली का होतं? तर इथं तुम्हाला रिझन दिसतच आहे, ग्राफवरनं आपल्याला दिसतच आहे या ठिकाणी. परंतु जनरली रिझन काय आहे याचं? व्हेन प्युअर सॉल्व्हंट इज देअर, हा जर समजा प्युअर सॉल्व्हंट घेतला आपण, प्युअर सॉल्व्हंट मध्ये काय आहे? हियर द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस दे आर ग्रेटर. या ठिकाणी इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे असतात ते ग्रेटर असतात. त्यामुळे चेंज इन फेज जे होणार आहे, म्हणजेच काय? लिक्विड कन्वर्ट्स इनटू सॉलिड. ठीक आहे? याच्यासाठी काय होणार आहे? सर्टन टेम्परेचर इज रिक्वायर्ड. बट व्हेन नॉन व्होलाटाईल सोल्यूट इज ऍडेड, ह्यामध्ये जर नॉन व्होलाटाईल सोल्यूट जर ऍड केलं आपण, तर हे याच्यामधले जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत तर ते अट्रॅक्टिव्ह फोर्सेस काय होणार नाहीये? कमी होणार. आणि त्याचं जे पॅकिंग आहे, द क्लोज पॅकिंग जे होतं सॉलिड स्टेट, दॅट मीन्स व्हेन लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड स्टेट, द मॉलिक्युल्स ते एकमेकाच्या जवळ येतात, they come closer to each other, so their intermolecular attractive forces becomes greater and also the packing is symmetrical. But when non volatile solute जर तुम्ही ऍड केला तर काय होणार आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्सेस डिक्रीज सुद्धा होणार. आणखी त्यांचं जे पॅकिंग आहे, त्यांचं जे क्लोज पॅकिंग होणार होतं तर ते काय होतं? गेट डिस्टर्ब. सो फॉर देअर क्लोज पॅकिंग अगेन टेम्परेचर डिक्रीजेस. म्हणजे इतक्या टेम्परेचरला क्लोज पॅकिंग जर होत नाही तर पुन्हा सिस्टीम काय करणार आहे? अगेन टेम्परेचर गेट डिक्रीज्ड अँड हियर अगेन दॅट सबस्टन्स विथ नॉन व्होलाटाईल सोल्यूट गेट फ्रीज. लक्षात आलं? म्हणजे ह्या ग्राफ वरून आपल्याला ते कळतंय. काय कळतंय? की ज्या वेळेस सॉलिड आणि लिक्विड इक्विलिब्रियम मध्ये असतात, वेपर प्रेशर सेम असतात, त्यावेळेस फ्रीजिंग पॉइंट असतो. आणि ज्या वेळेस त्या प्युअर सॉल्व्हंट मध्ये आपण सोल्यूट ऍड करणारे, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड करणारे, ऑटोमॅटिक ते जे सोल्युशन आहे त्याचा फ्रीजिंग पॉइंट डिक्रीज होतो, कमी होतो. मग हा कॉन्सिक्वेन्स आहे, परिणाम आहे कशाचा? तर वेपर प्रेशर लोअरिंगचा. सो दिस वॉज द लास्ट पॉइंट ऑफ द consequence of vapor pressure lowering.